श्री दत्त डेकोरेशन अँड इव्हेंट। आमच्याकडे वाढदिवस, बेबी शॉवर, बारसे, शॉप ओपनिंग, लग्न सोहळा, पेपर ब्लास्ट व इतर सर्व प्रकारचे डेकोरेशन तसेच सर्व गाड्यांची सजावट, सर्व समारंभासाठी लागणारे सर्व प्रकारच्या फुलांच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर वैभव शेंडे, मोबाईल नंबर 7888 105007 आणि प्रोप्रायटर सागर शेंडे सर 9763 77 59 73। आमचा पत्ता करकंब, पंढरपूर रोड, करकंब। सुना बारामतीमध्ये निर्माणी सगळ्या गोष्टी मला पटून नाही न पटून मी काय कुणाचं ऐकलं मी बारामतीमध्ये आता जवळपास 150 का 200 केलेले वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या संदर्भात चीफ ऑफिसरला सांगून त्याचा एक स्टॉल करता जे कुणी घेतली त्यांना बाकी आमच्या नगरपालिकेचे पण मारेल। मी आता ज्यावेळेस माझ्या पाठीसमोर मी येतो तिथं मी सांग मोठा चौक केला, तिथं त्या कॉर्नरला सगळे गाडे बिडे सगळे असं काहीतरी वर टाकतात, साधं कपडे टाकतात। म्हणजे मौलाना आझाद महामंडळाच्याकडनं जवळपास 3 लाख रुपये 300 लोकांना दिलेले किंवा खूप योजना आहेत आपल्या मागासवर्गीयांच्या करता आहे, ओबीसीच्या करता आहे, महिलांच्या करता आहे, धनगर समाजाच्या करता आहे, म्हणजे आपला असा कुठला घटक अल्पसंख्याक करता आहे, सगळ्या घटकांच्या समोर मी बघतो मी आता तो नवीन शॉपिंग सेंटर करतोय, त्याच्यावर मला तो रस्ता मोठा करायचा आहे। सगळे गाडी लावतात, सगळे म्हणजे एवढे मोठे रस्ते करतोय, परंतु जायला वाहनच नाही, जायला जागाच नाही। 4 चाकी वाहनं कुठं येणार, कशी जाणार, काय होणार, प्रत्येक जण सगळ्यांना वाटतं आहो जेव्हा घर कामगार काही मार्ग काय तुम्ही आता पुरा मराठी कळत नाही। मी काय सांगितलं 200 ते 300 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी कॅनॉलवर निर्माण केले, दिगवण रोडला निर्माण केले, भांडवलदार लोकांनीच घेतले, सर्वसामान्य नाही पोहोचले गाडीच विकले नाही, भांडवलदार एक तरी गाळा गेला एक पण गाळा गेला नाही, मी खोटं बोलत नाही, तुला माहिती मी कुठं पण काही पण टाकणार आणि आम्ही सहन करायचं कसं चालेल। त्या संदर्भामध्ये आता आपल्या TC कॉलेज रोडचे ते मागं त्यांना तिथं बसवलं होतं, त्या सगळ्यांना मी उचलतोय आणि दुसऱ्या ठिकाणी तिथं सगळा रस्ताच म्हणजे मेन बारामतीचा नटराजच्या समोरचा जो हे सर्कल आहे ते सर्कल अडचणीत आलेलं, कारण ते आता मोठ्याच्या मोठं मी केलं, रस्ते तर किती मोठे केले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही? अरे बाबा गरिबांची पण ह्याच्यात भेदभाव काय करताय? मी तुला 3 लाख रुपये कर्ज मी देतोय म्हणलं ना, कर्ज प्रकरण आता सिच्युएशन अशी आहे, जर यांच्यावर कारवाई केली यांनी असं दिलं की जेसीबी लावून पाडणार तोडणार, तर गरीब महिला तुम्ही जर वैध समाजाच्या महिला या संदर्भामध्ये ते नियमाने असतील तर
राठोड अजिबात त्यांना हातात नियमानेच आहे अरे ठीक आहे, मी अधिकाऱ्याला सांगतोय ना, तुलाच महाराज कल्याण, आम्ही काय विंडो काय नियमाने असेल तर अजिबात कुणाला हात लावायचा नाही. बेकायदेशीर असेल, आपले ट्रॅफिकला अडथळा होत असेल, लोकांना जायला यायला अडथळा होत असेल, किंवा तिथं एखाद्याचं माझं दुकान आहे त्याच्याच समोर तिथं टाकलेलं असेल, ज्याची मनगट जोर आहे तो तिथं त्याच्याजवळ कुठलं काही होऊन घ्यायचं. मात्र जो गरीब आहे त्याचं काही चालत नाही, तो त्याचा जास्त मनगट दादागिरी करू शकत नाही, अशांना विचारांच्या समोर काही पण सांगितलं तर त्या सगळ्यांचा विचार साकल्याने करा. आणि मी मागे आपण बारामतीचा जो डिफिट प्लॅन केलेला आहे त्याच्यात हॉकर झोन पण टाकला. त्या हॉकर झोनमध्ये देखील आपण जसं काही ठिकाणी बघा, मी महाराष्ट्रामध्ये तसं ते खाण्याच्या ह्याला काय म्हणतो गावगल्ली किंवा आणखीन काही अशा पद्धतीनं पण वेगवेगळ्या ठिकाणच्या जर जागा आहे आपल्या ओपन स्पेस, तिथंही ओपन स्पेसमध्ये त्या बाबतीमध्ये आपल्याला आता एक आपण करतोय ते ओपन स्पेसमध्येच करतो. त्या TC कॉलेजच्या डावीकडे बघा ते रिटेनिंग वॉल वगैरे केले. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक ठिकाणी बसायला व्यवस्था नागरिकांना केलेली आहे, लहान मुलांना खेळायला केलेली आहे. आता छोटी एक रेल्वे पण सुरू करतोय, गार्डन पण उत्तम पद्धतीने करतोय. त्याच्यावर वेगवेगळ्या भागामध्ये तिथं आता एकाच ठिकाणी तुमचा धंदा होणार आहे अशातला भाग आहे. काही गार्डनच्या ठिकाणी काहींना धंदा करता येईल, काहींना शाळेच्या बाहेर, संस्थेच्या बाहेर, असं वेगवेगळ्या ठिकाणी करता येईल. काय नोटीस समजा नोटीस द्यायचा अधिकार त्याला आहे. नावं नाही तर नावं नसतील तर तुम्हाला त्या नोटीसचा दखल घ्यायचं कारण बरोबर आहे. एक मिनिट, नावं नसतील तर त्या नोटीसला काय अर्थ. जसं बिनसहीचं काय अर्ज केला तर त्या अर्जाला काहीच महत्व राहत नाही, तो निनावी अर्ज म्हणून दप्तरी दाखल केला जातो. तशा पद्धतीने तुम्ही त्या बाबतीमध्ये जे अनधिकृत राहतात आणि ज्यांची नावं आहेत त्या नावानिशी द्या. हे जे काही सांगतायत ते राठोड तुम्ही सेवा ऐकून घ्या, नियमाने बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.